तू जेव्हा त्या साखळ्या बघशील ना तेव्हा कळल खम्या काय बोलते ते. तसं बी तू ते बायजीला तर विचारूच शकती. आता तिला नाही जमलं म्हणूनच तिनं ती परंपरा घराण्यातनं एकदम मोडीसच काढली आहे ना बायजी. हौशे थांब, विषय इथंच संपला. ज्याची स्वतःची लायकी नसते ना ते दुसऱ्याची लायकी दाखवायचा प्रयत्न करतात. ते हे विसरून जातात की इतिहासातच काय वर्तमानात पण त्यांची काय बी लायकी नसती. बाईजी ते हंसाबाई पैंजणांच्या साखळ्यांबद्दल काय बोलत होते? ते काय नाही ग, एवढं महत्वाचं नाही ते. त्या हौशीच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको. असं मी काय चुकीचं सांगते वय? मनी लक्ष देऊ नको. ए सुनबाई, मी आहे ना, मी सांगते तुला. त्याचं कसं आहे, हे जाधव घराचं जे वैभव आहे ते या घराच्या सुनांच्या पुण्य उभं आहे. नवऱ्याच्या भरभराटीसाठी या घरातल्या सुनांनी ती प्रथा पार पाडली. पण तुझ्या सासूबाईनं ती प्रथा मोडली आणि तवापासून जाधव घराण्याला जी उतरती कळा लागली ती लागलीच. धमक नव्हतीच तर वाड्यावर सुनबाई म्हणून यायचंच नव्हतं. उगा शरदरावांच्या आयुष्याची वाटच लावली. शेतातल्या पिकावर जगणाऱ्या किड्यांनी मालकानी शेती कशी करावी हे शिकवायचं नसतं. त्या बाईची धमक होती म्हणून वर्षानुवर्ष चालत आलेली प्रथा मी मोडली. बाईचं नवऱ्यावरचं प्रेम सिद्ध करायला तिला स्वतःला त्रास करून घ्यायची गरज नसती. म्हणून मी पायात साखळ्या बांधल्या नाही आणि माझ्या सुनेला बी बांधू देणार नाही. तुला वाटत असेल ग तसं, तू म्हण तसं. पण मालक, अहो मालक नाही म्हणजे सांगू का, तुम्ही जेव्हा जेव्हा मायाकडे यायचे तवा तवा बायजीनं घराण्याची कशी वाट लावली हे तुम्ही मला सांगायचे. सांगू का? ए तो तोंड बंद कर आणि आत्ताच्या आता निघित ना. खरं बोललं ना का सख्याला बी लागतं. ए सुनबाई, तुला या जाधव घराण्याची परंपरा राखायची असेल, त्याचं काय महत्व असेल, तुझ्या नवऱ्याची भरभराट करायची असेल तर कर पूजा. मी सांगायचं काम केलं नाही तर राहू दे तसंच. काय बघते काय हाय का हिम्मत? अख्खा दिसभर साखळ्या पायात बांधून अनुवानी पायानं महादेवाची पूजा करायची आहे का?
जशी सासूबाई तशी सूनबाई. तो या सासून तिच्या नवऱ्याच्या आयुष्याचं पार वाटोळ केलं. आता त्यो वारसा तू बी चालू. बाईजींच्या भेकडपणाचा वारसा चालला पाहिजे ना. म्या करेन साखळ्या घालून पूजा. सुनबाई, काही गरज नाही आहे त्याची. बाईजी गरज नव्हतीच, पण आता हाय. बाईजी तुम्ही मला या घरात आणलं आहे आणि विश्वास ठेवला, त्यामुळे तुमच्या विश्वासाला जर मी कमी पडले आणि जर कुणी बी तुमच्यावर बोट उचललं तर ते मला नाही आवडणार. त्यामुळं पायात साखळ्या घालून म्या पूजा करीन. बाईजी कुठे आहेत साखळ्या? हंसाबाई, म्या ऐश्वर्या सूर्यभान जाधव, या जाधव घराण्याची सून उद्या या साखळ्या चढवून ही पूजा पार पाडी. काय झालं मालक? हे दागिने इथं काऊन आहेत? हायो, ते उचलायचेच राहिले. म्या नंतर डब्यात ठेवून बाईजींना नेऊन देते. बायजींनी दागिने तुला दिले, मग तुझे आहेत ना ते? मला नकोय. म्हणजे म्या मा दागिना निवडला आहे. बाईजी असं कुठं असतंय होय? तुम्ही कशाला वहिनीला एवढा घाट घालू देताय? मी घाट घालू देते वय? बाईजी खरं तर तुम्ही हे सगळं थांबवायला पाहिजे. जी परंपरा तुम्ही स्वतः मोडीत काढली ती वहिनी परत उगाळून काढू राहिल्या ना. जावई, या गोष्टींचा विचार करण्याची वेळ आता हातातनं निघून गेली. अहो पण वय काय पोरीचं? म्हणजे वहिनी जरी असल्या तरी वयानं लहानच आहेत ना. त्याच्यात शिक्षण एकदम कमी आहे. जुने संस्कार आहेत बाईजी, त्याच्यामुळे त्यांना ही परंपरा एकदम मोठी वाटणं साहजिक आहे. त्याच्यामुळेच कदाचित त्यांनी. कमी शिकलेला माणूस आडाने जुन्या विचारांचा असतो असं नाही. आधी ते मनातनं काढून टाका. नाही नाही बाईजी, मी तसं म्हणत नव्हतो, पण मला असं म्हणायचं. माझी सून अडाणी आणि जुन्या विचारांची नाही म्हणजे नाही, आणि हे मला पक्क ठावं. खरं आहे बाईजी, पण मग तरी बी तुम्ही का थांबवत नाहीये त्यांना? कारण ह्या निमित्तानं माया निर्णयाची परीक्षा होती आणि माझी खात्री आहे सुनबाईने हा निर्णय घेतलाय त्यामागे नक्कीच काहीतरी असलं पाहिजे. ती स्वतः म्हणते तशी येडी बाबळ नाही आहे ती. ते खरंय बाईजी, तसं नाहीये. पण मला फक्त एवढंच वाटू राहिलं का तुम्ही हे सगळं. तुम्ही जर हे सगळं थांबवायचं म्हणत असाल तर मी जर आवाज चढवला असता ना तर हे कवाच थांबलं असतं का नाही? पण त्या दिवशी तुम्ही तर म्हणलं किती दिवस आयुष्याची ढाल होऊन राहायची.
म्हणून विचार केला की आता तिची लढाई तिला लढू द्या. कुठे अडली पडली तर आपण आहोतच की, पण आता तिने स्वतःहून मैदानात उडी घेतलीये तर तिला लढू दे की तिच्या प्रमाणात. स्वप्नांच्या वाटेवर मोडती काट, आसवात हासू जणू वाहून जात, काळ जात उठे कळ फोडत टाहो. तू सौभाग्यवती हो, तू सौभाग्यवती हो. हे काय चाललंय? ऐश्वर्याला वेड लागलंय का? आणि तुम्ही सगळे बघत बसलात फक्त. वेडेपणा आहे हा सगळा. ए रिशा, तुला छेड लागलंय. ऐश्वर्या वहिनी घराण्याची परंपरा पुढे नेत आहेत. जाऊ दे ऐश्वर्या, हा वेडेपणा करू नकोस. यांनी काहीही साध्य होणार नाही. बोगस आहे सगळं. ऋषभ दादा, हा माया निर्णय आहे. मला करू द्या ही पूजा. डॅडी, जरा बोलायचंय. काय बोल? खूप महत्वाचं आहे. अरे लवकर बोल, मला झेडपीच्या ऑफिस मध्ये जायचं. बोल लवकर. अहो तुम्ही प्लीज काहीतरी करा ना. कसलं? ती ऐश्वर्या त्या पोरीबद्दल बोलायचं असेल तर बायजींशी बोल. माया मागं बुनबुन नका. डॅडी, वहिनी वहिनी, हे जे काही आहेत ते मला अजिबात पटलेलं नाही. पण आता तुम्ही ठरवलंच आहे तर मग. अहो दाजी, माया काय बी चुकत नाही आहे. विश्वास ठेवा. चूक बरोबर ह्याच्याकरता काय किंमत मोजायची ह्याचं तरी भान ठेवा पाहिजे का नाही? येते मी. वहिनी, अशा अनवणी पायानं पायात साखळ्या बांधून जाताय, एकट्याच जाताय. मी येतो ना तुमच्या संग. अहो दाजी, हे म्या स्वीकारलेलं आव्हान आहे, त्यामुळे मला ते पुरं केलंच पाहिजे. येते मी. हो आईस आहे भाऊ. काय काम नाही द्या मुगा कशाला उद्योगाला लागले भाऊ? त्याच्यात बी गंमत आहे. आता त्या पोरीच्या पायात साखळ्या बांधून तिला चालवण्यात कसली आली गंमत? जेव्हा शत्रुशरण येत नाही ना, तेव्हा त्याचे हाल हाल करून त्याला कमजोर करायचा असतो. त्यानं काय होणार आहे? तू तोया प्लॅन कर, मग बघ तो कसा सुख होतो का नाही. अरे तुला कष्ट कमी पडतील. आयो, म्हणजे तू
घरच्यांना त्रास देऊन अडकवून ठेवणार आणि मी पिक्चरचा डायरेक्ट एंड करणार काय अरे लय भारी ना. आत कसा माय पोरगा शोधतो तू रंग्या. त्या बायजीच्या गायबान्या सुनेचे असे हाल होतील ना, असे हाल होतील. तिला वाटून आपण वाड्यात राहूच नाही आणि मग त्या बायजीची वटवट थांबल. वरी गम आई साहेब लय भारी प्लॅन आहे. एक नंबर टॉला आणला ना भाऊ नाही का. असा बायजी बायजी मंदिरातल्या पुजारा संघ बोललो. मग काय म्हणले? ते म्हणले वहिनी पूजा करून निघाले आहेत. पण तुम्हाला एवढी धाप का लागली? बायजी ते म्हणत होते फार हादरले होते बायजी. ते का म्हण? बायजी ते सांगत होते की वहिनींच्या पायाला पार. बायजी काय हो राहिलं? नाही काय नाही. काय म्हणाले पुजारी? हा ते ऐश्वर्या आली आहे. चला ना. चल चल हळू बायजी चला हळूहळू. सुनबाई, अगं किती रक्त आहे. बाईजी अनवानी गेले होते ना तेव्हा काटा रुतला, एवढं काही नाही. त्या साखळ्या काढून टाक. नाही बाईजी, अजून ही पूजा पुरी नाही झाली आहे. देवळातलं बेलाचं पान आपल्या महादेवाला व्हायचं आहे. बायजी काय आहे सगळं? ते कोणाचं रक्त आहे? साखळी पूजा कोण करते? सुनबाई. कुठे आहे ती? देवघर. अरे काय करू राहिली? त्याने हे सगळं कुणी करायला सांगितलं होतं? बायजी काय ही प्रथा तू स्वतः बंद केली होती ना, मग तू आता तुझ्या सुनेला करायला सांगतेय? मी नाही करायला लावलं. मग कोणी सांगितलं? हिने सांगितलं आणि ही तयार झाली. उगा काय माया नावाची बोंबाबोंब सुरू आहे.
नाही या सगळ्याची गरज काय होती हौसाबाई? हा, ही प्रथा जर का बंद झाली तर मग बंद आहे ना. मुळात विषय काय आहे? ही जाधव घराण्याची प्रथा आहे, बरोबर. आणि जर ही प्रथा जाधव घराण्यानी बंद केली असेल तर बाहेरच्या माणसांनी यात बोलायचं कारण नाही ना. असं हा? सूर्यभान जाधव, तुम्ही मला किती बी बाहेरची म्हणलं ना तरी मी किती आतली आहे हे फक्त तुमच्या वडिलांना माहित होतं.